हाय, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आम्ही निघालो गावी जायला. खूप थंडी आहे. स्वेटर सगळं घातले तरी थंडी वाजते. आणि ब्लॉगमध्ये असेच ब्लॉग बघत राहा. पुढं अजून क्लिक करू न शकता. किती धुकं आहे बघा बाहेर, केवढी थंडी आहे. मुंबई संपली, गाव चालू झालं. बघा किती छान छान घरं वगैरे दिसतात आहे. हिरवगार सर्वीकडे. रस्ते शांत, गाव शांत. छान वाटते गावामध्ये आलं. हे आहे आमच्या कुलदेवीचं मंदिर, मेसाईचं मंदिर, कणेकसरचं. दरवर्षी आम्ही इथेच जातो दर्शनाला. जत्रेच्या अगोदर ह्या मंदिरात जातो आम्ही. खंडोबाचं दर्शन घ्यायच्या अगोदर या देवीचं दर्शन घेतो आणि मग खंडोबाच्या यात्रेला जातो. यावेळेस जास्त गर्दी नव्हती. ओटी वगैरे घेतली. मी घरूनच साडी वगैरे आणली होती. फक्त नारळ आणि ओटी वगैरे घेतली. तिथे चपला वगैरे काढल्या. मग आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेलो. दरवर्षी खूप गर्दी असते जत्रेला, पण ह्यावर्षी नव्हती जत्रेला एवढी गर्दी. या मंदिरात तर खूप गर्दी असते, म्हणून आम्ही आदल्या दिवशीच गेलो होतो मंदिरामध्ये देवीचं दर्शन घ्यायला. वार पण चांगला होता, गुरुवार होता. मी दरवर्षी देवीला ओटी भरण्यासाठी साडी घेऊन जाते. वर्षातून एकदा का होईना देवीची चांगली ओटी भरायची, छान साडी वगैरे घेऊन. आतमध्ये आल्यावर त्या मावशी ओरडत होत्या, व्हिडिओ बंद करा, फोटो वगैरे काढायचा नाही. पण मी लपून व्हिडिओ काढत होते. माझा मुलगा लपून व्हिडिओ काढत होता. देवीचं रूप बघताना तुम्ही अक्षरशः तुमचे डोळे हे होऊन जाते. एवढं सुंदर देवीचं रूप होतं. खूप छान देवी दिसत होती. त्या मावशींनी माझी साडी देवीच्या डोक्यावर ठेवल्यावर अजूनच देवी छान दिसत होती. बघा देवीचं काय रूप आलंय. वर्षातून एकदा का होईना आपल्या कुलदेवीला असा मान दिलाच पाहिजे. खणा नारळ आणि साडीने ओटी भरायची. घरामध्ये आपली सुख शांती नांदावं अशी प्रार्थना करायची. ओटी वगैरे भरली, प्रदक्षिणा वगैरे घातली. देवीला हेच बोलत होते, आमच्या घरामध्ये सुख शांती नांदव, मुलांना यश दे. नंतर प्रदक्षिणा घालून झाल्यावर मिस्टरांनी नारळ वगैरे फोडला बाहेर. मंदिर खूप छान आहे, खूप मोठं मंदिर आहे. वटीचा नारळ वगैरे फोडला तिथे. ॲक्च्युली वटीचा नारळ नसतो, तो वेगळा नारळ देतात फोडायला तिथे. नंतर बाहेर येऊन नाश्ता वगैरे केला. काही काय खातो? मिसळ मागवली, मी भजी मागवली.